श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण सर्ग 3 वाचणार आहोत. यामध्ये वाल्मिकींकडून रामायण काव्यात निबद्ध विषयांचा संक्षेपाने उल्लेख आलेला आहे. नारदांच्या तोंडून धर्म, अर्थ, कामरूपयुक्त, मोक्षकारक आणि प्रकट व गुप्त असे संपूर्ण रामचरित्र ऐकले. हे रामायण महाकाव्याची प्रधान कथावस्तू होते. महर्षी वाल्मिकी बुद्धिमान श्रीरामांच्या जीवनवृत्ताचा परत सर्वंकष साक्षात्कार होण्यासाठी प्रयत्न करू लागले. नंतर विधिपूर्वक आचमन करून पूर्वाग्र दर्भावर आसनस्थ झाल्यावर एकाग्रतेने ते योग धर्माच्या सहाय्याने श्रीराम इत्यादींच्या चरित्रांचा ज्ञान प्राप्त करून घेऊ लागले. एकाग्र चित्ताने योग धर्माद्वारे श्रीराम इत्यादींच्या चरित्रांचे ते चिंतन करू लागले. श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि राज्य व राण्यांसहित राजा दशरथा संबंधी जितक्या गोष्टी होत्या, हसणे, बोलणे, चालणे, राज्यपालन इत्यादी ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्या सर्वांचा त्या महर्षींनी आपल्या योग धर्माच्या बळावर साक्षात्कार करवून घेतला. सत्यप्रतिज्ञ श्री रामचंद्रांनी लक्ष्मण व सीतेबरोबर वनात विहार करीत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस दिसल्या. योग सामर्थ्याने त्या धर्मात्मा महर्षींनी पूर्वी ज्या ज्या घटना घडलेल्या होत्या, त्या सर्व घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. सर्वांना प्रिय असलेल्या भगवान श्रीरामांच्या संपूर्ण चरित्राचे योग धर्माद्वारे यथार्थ रूपाने निरीक्षण करून त्या बुद्धिमान महर्षी वाल्मिकींनी त्या सर्वाला महाकाव्याचे रूप देण्याचा प्रयत्न केला. महात्मा नारदांनी पहिल्याने जसे वर्णन केले होते, त्याच क्रमाने भगवान वाल्मिकी मुनींनी रघुवंश विभूषण श्रीरामांच्या चरित्रविषयक रामायण काव्याची निर्मिती केली. जसा समुद्रात सगळ्या रत्नांचा साठा आहे, त्याचप्रमाणे हे महाकाव्य गुण, अलंकार, ध्वनी इत्यादी रत्नांचे भांडार आहे. इतकेच नव्हे, तर हे संपूर्ण श्रुतींच्या सारभूत अर्थाचे प्रतिपादक असल्यामुळे सगळ्यांच्या कानांना प्रिय लागणारे व चित्ताला आकर्षून घेणारे आहे. हे धर्म, अर्थ, काम, मोक्षरूपी गुणांनी युक्त आणि या सर्व गुणांचे विस्ताराने प्रतिपादन करणारे आहे. श्रीरामांचा जन्म, त्यांचे मोठे पराक्रम, त्यांची सर्वानुकूलिता, लोकप्रियता, क्षमा, सौम्य भाव आणि सत्यशीलता या सर्वांचे या महाकाव्यात वर्णन केलेले आहे. विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण गेल्यावर त्यांच्याद्वारे या नाना प्रकारच्या विचित्र लीला आणि अद्भुत घटना घडल्या, त्या सर्वांचे वर्णन महर्षींनी याच्यातच केलेले आहे. श्रीरामांकडून मिथिलेमध्ये जे धनुष्य तोडले गेले आणि जनकनंदिनी सीतेचा व उर्मिलेचा विवाह इत्यादींचे वर्णनही यात चित्रित केलेले आहे. श्रीराम परशुराम संवाद, दशरथ नंदन श्रीरामांचे गुण, त्यांचा अभिषेक, कैकेयीची दुष्टता, श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न, त्यांचा वनवास, राजा दशरथाचा शोक व त्याचे परलोकागमन, प्रजेचा विषाद, बरोबर येणाऱ्या प्रजेस वाटेत सोडणे, निषादराज गुहाबरोबर बोलणी करणे आणि सारथी सुमंताला अयोध्येला परत पाठविणे, या सर्वांचाही याच्यात उल्लेख आहे. श्रीराम वगैरेंचे गंगेपलीकडे जाणे, भरद्वाज मुनींचे दर्शन घेणे, भरद्वाज मुनींची आज्ञा घेऊन चित्रकूट पर्वतावर जाणे आणि तेथील नैसर्गिक शोभेचे अवलोकन करणे, चित्रकूटावर झोपड्या करणे, त्यात राहणे, तेथे भरताचे श्रीरामाला भेटायला येणे, त्यांना अयोध्येला परत येण्यासाठी विनविणे, श्रीरामांतर्फे
पित्याला जलांजली दान भरताकडून अयोध्येचा राजसिंहासनावर श्रीरामांच्या श्रेष्ठ पादुकांची अभिषेक करून स्थापना. नंदीग्रामात भरताचे वास्तव्य, श्रीरामांचे दंडकारण्यात जाणे, त्यांच्याकडून विराधाचा वध, शरभंग मुनींचे दर्शन, सुतीक्ष्ण बरोबर समागम, अनुसयेच्या बरोबर सीतादेवीचा काही काळ सहवास, त्यांच्याकडून सीतेला अंगराग समर्पण, श्रीराम इत्यादींद्वारा अगस्त्यांचे दर्शन, त्यांनी घेतलेल्या वैष्णव धनुष्याचा स्वीकार, शूर्पणखेचा संवाद, श्रीरामांच्या आज्ञेवरून लक्ष्मणांकडून तिचे विद्रुपीकरण, तिचे नाक व कान कापणे, श्रीरामांकडून खरदूषण आणि त्रिशिरा यांचा वध, शूर्पणखेने प्रोत्साहन दिल्यामुळे रावणाने रामाविरुद्ध सूड घेण्यासाठी केलेला उठाव, श्रीरामांद्वारे मारीचाचा वध, रावणाकडून सीतेचे झालेले अपहरण, सीतेसाठी रामाचा विलाप, रावणाकडून गिधाडांचा राजा जटायू याचा वध, श्रीराम आणि लक्ष्मण यांची कबंधाशी भेट, त्याच्याकडून पंपा सरोवराचे अवलोकन, श्रीरामांचे शबरीला भेटणे, तिने दिलेल्या कंदमुळांचा स्वीकार करणे, श्रीरामांचा सीतेसाठी प्रलाप, पंपा सरोवराजवळील हनुमानाची भेट, श्रीराम व लक्ष्मण यांचे हनुमानाबरोबर ऋष्यमुख पर्वतावर जाणे, तेथे सुग्रीवाबरोबर भेट, त्याला आपल्या बलवत्ततेची खात्री पटवून देणे आणि त्याच्याबरोबर मैत्री स्थापित करणे, वाली आणि सुग्रीवाचे युद्ध, श्रीरामांकडून वालीचा नाश, सुग्रीवाला राज्य समर्पण, आपला पती वालीसाठी ताराचा विलाप, शरद कालातील सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाची प्रतिज्ञा, श्रीरामांचा पावसाच्या दिवसात माल्यवान पर्वताच्या प्रस्रवण नावाच्या शिखरावर निवास, रघुकुलसिंह श्रीरामांचे सुग्रीवावर राग प्रदर्शन, सुग्रीवाकडून सीतेच्या शोधासाठी वानरसेनेचे संघटन, सुग्रीवाचे वानरांना सर्व दिशांना पाठविणे आणि त्यांना पृथ्वीवरील द्वीप समुद्र वगैरेंचा परिचय करून देणे, श्रीरामांचे सीतेला विश्वास पटण्यासाठी हनुमानास आपली अंगठी देणे, वानरांना स्वयंप्रभा गुहेचे दर्शन, त्यांचे प्राणत्यागासाठी अनशन, संपातीशी त्यांची भेट व बोलणी, समुद्रोल्लंघनासाठी हनुमानाचे महेंद्र पर्वतावर जाणे, समुद्र पार करणे, समुद्राच्या सांगण्यावरून वर उठलेल्या मैनाकाचे दर्शन घेणे, त्यांना राक्षसीचे रागवणे, हनुमानाकडून छायाग्रहिणी सिंहिकेचे दर्शन व निधन, लंकेच्या आधारभूत पर्वताचे म्हणजे त्रिकूट पर्वताचे दर्शन, रात्री लंकेत प्रवेश, एकटा असल्यामुळे आपल्या कर्तव्याचा विचार, रावणाच्या मद्यपानाच्या ठिकाणी जाणे, त्याच्या अंतःपुरातील बायकांना बघणे, हनुमानजीचे रावणाला बघणे, पुष्पक विमानाचे निरीक्षण करणे, अशोकवनात जाणे व सीतेला पाहणे, ओळखीसाठी सीतेला अंगठी देणे आणि तिच्याशी बोलणे, राक्षसिणींकडून सीतेस धाकदपटशा त्रिजटेला श्रीरामांबद्दल शुभसूचक स्वप्न पडणे, सीतेचे हनुमानास चूडामणी दान करणे, हनुमानाने अशोक वाटिकेतील वृक्ष तोडणे, राक्षसिणींचे पलायन, रावणाच्या सेवकांचा हनुमानाकडून संहार, वायुपुत्र हनुमानाचे कैदी होऊन रावणाच्या सभेत जाणे, मग गर्जना व लंकेचे दहन, नंतर परत येताना समुद्र उल्लंघणे, वानरांचे मधुवनात येऊन मधुपान करणे, हनुमानाचे श्रीरामचंद्रांना आश्वासन देणे आणि सीतेने दिलेला चूडामणी अर्पण करणे, सेनेसहित सुग्रीवाबरोबर श्रीरामांच्या लंका यात्रेच्या वेळेस समुद्राबरोबर भेट, नलाचे समुद्रावरून सेतू बांधणे, त्याचा सेतूवरून वानरांचे समुद्रावरून पलीकडे जाणे,
रात्री वानरांचे लंकेला चारही बाजूंनी वेढा घालणे, बिभीषणाबरोबर रामांचे मैत्रीचे संबंध, बिभीषणाने रामाला रावणाच्या वधाचा उपाय सांगणे, कुंभकर्णाचे निधन, मेघनादाचा वध, रावणाचा नाश, सीतेची प्राप्ती, शत्रुनगरी लंकेत बिभीषणाचा राज्याभिषेक, श्रीरामांचे पुष्पक विमानाचे अवलोकन, त्याच्यातर्फे सैन्यासहित त्यांचे अयोध्येत परत जाणे, श्रीरामांचे भरद्वाज मुनींना भेटणे, वायुपुत्र हनुमानास दूत बनवून भरताकडे पाठविणे आणि अयोध्येत येऊन भरताला भेटणे, श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा उत्सव, मग श्रीरामांच्या साऱ्या वानरसेनेस निरोप, आपल्या राष्ट्रातील प्रजेस समाधानी ठेवणे आणि त्यांच्या समाधानासाठीच विदेहनंदिनी सीतेचा त्याग इत्यादी वृत्तांतास आणि या पृथ्वीवर श्रीरामांचे जे काही भविष्य चरित्र होते त्यालाही भगवान वाल्मिकींनी आपल्या उत्कृष्ट महाकाव्यात समाविष्ट केलेले आहे. इथे 3रा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 4था सर्ग वाचणार आहोत. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर जुळणी लहान लहान असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस अक्षरांचा उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोते हो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.